नमस्कार. 11 वर्षांचा संघर्ष आणि 7 विक्रमी राज्य पुरस्कार हे फक्त आकडे नाहीत, तर ही गोष्ट आहे मराठी चित्रपटसृष्टीतील एका असाधारण अभिनेत्रीची. तर आज आपण जाणून घेणार आहोत मुक्ता बर्वे यांच्या प्रवासाबद्दल. एक असा प्रवास जिथे चिकाटी आणि कलेवरच्या निष्ठेने यशाची एक नवीनच परिभाषा लिहिली. त्यांच्या यशाची सुरुवात झाली ती एका मोठ्या संघर्षातून. तब्बल 11 वर्ष त्यांनी फक्त लहान सहान भूमिका साकारल्या. विचार करा, हा काही 1-2 वर्षांचा काळ नव्हता, तर एका दशकाहून अधिक काळ त्यांनी संयम ठेवला होता. पण या 11 वर्षांच्या तपश्चर्येचं फळ काय मिळालं? तर ते म्हणजे तब्बल 7 महाराष्ट्र राज्य पुरस्कार, आणि तेही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून. हा एक विक्रम आहे जो त्यांच्या अविश्वसनीय प्रतिभेशी साक्षी देतो. मग प्रश्न हाच पडतो की 11 वर्षांच्या संघर्षातून 7 विक्रमी पुरस्कारांपर्यंतचा हा प्रवास हा नेमका घडला तरी कसा? चला, त्यांच्या या प्रवासातला प्रत्येक टप्पा जरा जवळून पाहूया. तर या प्रवासाची सुरुवात होते त्यांच्या बालपणापासून. आणि गंमत म्हणजे त्यांचं बालपण पाहिलं असतं तर त्या पुढे जाऊन इतक्या यशस्वी अभिनेत्री होतील याची कुणी कल्पनाही केली नसती. खुद्द मुक्ता बर्वे यांनीच हे सांगितलंय की लहानपणी त्या खूप बुजऱ्या होत्या, पण आश्चर्य म्हणजे ह्याच स्वभावामुळे त्यांना रंगमंचावर व्यक्त व्हायला एक वेगळीच जागा मिळाली. त्यांच्या कलेचा पाया तसा लहानपणीच रचला गेला होता. वयाच्या 4थ्या वर्षी आईच्या नाटकातून सुरुवात झाली, पण खरा आणि धाडसी निर्णय होता तो वयाच्या 16व्या वर्षी, अभिनयालाच आपलं करिअर म्हणून निवडण्याचा. आणि मग रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अभिनयाला खरी धार चढली. पुण्याचं सुरक्षित घर सोडून त्या मुंबईत दाखल झाल्या, स्वप्नांच्या शहरात. आणि इथूनच त्यांच्या व्यावसायिक संघर्षाच्या एका मोठ्या अध्यायाला सुरुवात झाली. या तारखा पाहिल्या की त्यांच्या प्रवासाची कल्पना येते. बघा, 1998 मध्ये टेलिव्हिजनवर पदार्पण केलं, पण पहिली मुख्य भूमिका मिळवण्यासाठी त्यांना थेट 2006 उजाडावं लागलं. आणि करिअरला निर्णायक वळण मिळालं ते 2009 मध्ये. या आकड्यांमधून त्यांचा संयम आणि चिकाटी अगदी स्पष्ट दिसते, नाही का? आणि हा संघर्ष फक्त भूमिका मिळवण्यापुरता नव्हता, त्यांना इंडस्ट्रीतल्या भेदभावालाही सामोरं जावं लागलं. मानधनातला फरक असो किंवा पुरुष सहकलाकारांसाठी वेळापत्रक बदलण्याचा दबाव असो, त्यांनी आपल्या तत्वांशी कधीच तडजोड केली नाही. इतकंच काय, वेळापत्रकाच्या मुद्द्यावरून तर त्यांनी एक मोठा प्रोजेक्ट सोडण्याचाही निर्णय घेतला होता. आणि मग आलं ते वर्ष 2009. एक असा चित्रपट आला ज्याने फक्त त्यांचं नशीबच बदललं नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीच्या भूमिकेची परिभाषाच बदलून टाकली.